नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वळ्याच्या काही ठळक घडामोडींकडे. महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्र्यांना बुद्धरत्न पुरस्कार प्रदान. पोटनिवडणुकीसाठी सर्व पक्षांनी सकारात्मक विचार करावा, मुख्यमंत्र्यांचं आवाहन. आणि प्रेसिडेंट कप 2026 स्पर्धेचा भव्य समारोप पडला उत्साहात पार. बौद्ध हा केवळ धर्म नसून तो एक व्यापक सामाजिक विचारसरणी आहे. तो फक्त श्रद्धेचा विषय नाही, तर परिवर्तनाची चळवळ आहे. ही केवळ धार्मिक क्रांती नसून सामाजिक आणि राजकीय क्रांती होती. बुद्धांचे विचार हे प्रवचनापुरते मर्यादित नसून आचरणासाठी आहेत. बुद्ध पेरले की बाबासाहेब उगवतात, असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं. सम्राट अशोक जयंतीचं औचित्य साधून ठाण्यात 8व्या आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. बुद्धरत्न सागर वेलफेअर फाउंडेशनतर्फे गडकरी रंगायतन इथे हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला नमो बुद्धाय, नमो धम्माय, नमो संघाय या मंत्रोच्चारांनी वातावरण भारावलं. भगवान गौतम बुद्ध आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून शिंदे यांनी उपस्थित भिक्खू संघ, विद्वान, विचारवंत आणि धम्मप्रेमी बांधव भगिनींचं स्वागत केलं. यावेळेला खासदार ज्योती वाघमारे, महापौर शर्मिला पिंपळकर, शिवसेना प्रवक्ते लोंढे, प्रवक्ते किरण सोनावणे तसंच विविध देशातून आलेले भिक्खू भंते रत्नप्रिय थेरो, विशुद्धात्न महाथेरो, विनयबोधी महाथेरो, शांतिप्रिय थेरो भंते, डॉक्टर राजरत्न थेरो उपस्थित होते. ठाण्याच्या ऐतिहासिक वारशाचा उल्लेख करत शिंदे म्हणाले की सम्राट अशोक आणि सातवाहन काळात या भूमीत बौद्ध धर्मांचा मोठ्या प्रमाणात प्रसार झाला होता. कान्हेरी लेणी आणि प्राचीन सोपारा येथील स्तूप आणि शिलालेख हे त्याचे पुरावे आहेत. त्यामुळे ठाण्यात ही परिषद होणं अभिमानास्पद असल्याचं ते म्हणाले. धम्म परिषद ही धम्म चळवळीतील महत्त्वाची घटना असल्याचं सांगत त्यांनी आयोजक भंते रत्नप्रिय थेरो आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं कौतुक केलं. भिक्खू संघाला संघदान करण्याची संधी मिळाल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं. संघदान ही केवळ परंपरा नसून भिक्खू संघाच्या माध्यमातून बुद्धांच्या शिकवणीप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची भावना आहे, असं ते म्हणाले. या परिषदेत शिंदे यांना बौद्धरत्न पुरस्कार देण्यात आला. या सन्मानाबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त करत अशा पुरस्कारांमुळे जबाबदारी वाढते आणि समाजासाठी अधिक काम करण्याची प्रेरणा मिळते, असं ते म्हणाले. महाकवी वामनदादा कर्डक यांच्या ओळी उद्धृत करत त्यांनी मी वादळवारा, मी भूमिपुत्र आहे, मी बुद्धांचा अनुयायी, शांतीचा दूत आहे, असं सांगितलं. मुख्यमंत्री असताना वर्षा निवासस्थानी आयोजित केलेल्या वर्षावास, भोजनदान, धम्मदान आणि चिवरदान कार्यक्रमांचीही त्यांनी आठवण करून दिली. बुद्ध पेरला की बाबासाहेब उगवतात यावेळी सांगत शिंदे म्हणाले की गौतम बुद्ध यांनी पेरलेली विचारांची बीजं दलितांच्या हृदयात रुजवली, शोषितांच्या रक्तात मिसळली आणि अस्पृश्यांच्या अश्रूमध्ये भिजली. समता, स्वातंत्र्य, बंधुता ही आमच्या सरकारची मार्गदर्शक तत्त्व आहेत. अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकांसाठीच्या योजना शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही करत आहोत, असं त्यांनी सांगितलं. भौतिक सुखाच्या स्पर्धेत मानसिक शांतता हरवत असल्याची खंत व्यक्त करत त्यांनी बुद्धांनी दाखवलेला मार्गच मानवतेला तारणारा असल्याचं सांगितलं. बुद्धांना मूर्तीत नव्हे तर विचारात शोधलं पाहिजे, असंही ते म्हणाले. न तलवार की धार से, न गोलियों की बौछार से, दुनिया बदलेगी तो सिर्फ बुद्ध के विचार से या ओळींनी त्यांनी भाषणाचा समारोप केला. बारामती विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी महायुतीकडून सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. ही जागा दिवंगत नेते अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झाली आहे. दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व पक्षांनी सुनेत्रा पवार यांना पाठिंबा देत ही निवडणूक बिनविरोध करण्याचं आवाहन केलं. ठाण्यात माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितलं की अशा परिस्थितीत महाराष्ट्रात पोटनिवडणुका बिनविरोध करण्याची परंपरा राहिली आहे. महायुती सुनेत्रा पवार यांच्या पाठीशी ठामपणे उभी असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर इथे पत्रकारांशी संवाद साधताना याच भावनेतून सर्व पक्षांनी सकारात्मक विचार करावा असं आवाहन केलं. महाविकास आघाडीतील मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस बारामती पोटनिवडणूक लढवणार नसेल तर काँग्रेस महायुतीच्या विरोधात उमेदवार देणार असल्याचं यापूर्वी स्पष्ट करण्यात आले. याबाबत दिल्लीतील नेत्यांची देखील परवानगी मिळाल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे बारामतीमधून काँग्रेसकडून उमेदवार निश्चित करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. एकीकडे काँग्रेसनं निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याचं स्पष्ट केलं असताना दुसरीकडे ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी देखील आपण उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचं सांगितलंय. ते उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार असून विविध राजकीय पक्षांचा पाठिंबा असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
बारामतीची जी पोटनिवडणूक होती आहे ती आम्ही तर महायुतीमध्ये आहोत, त्यामुळे महायुती पूर्णपणे सुनेत्रा ताईंच्या आमच्या भगिनी ज्या उपमुख्यमंत्री आहेत त्यांच्या पाठीशी आहोत. आणि महाराष्ट्राची एक परंपरा राहिलेली आहे की अशा प्रकारे जेव्हा पोटनिवडणूक होतात त्यावेळेस त्या बिनविरोध होतात. तर इतर पक्षांनी देखील त्याचा विचार जरूर करावा. आम्ही महायुती म्हणून सुनेत्राताईंच्या पाठीशी आहोत. संसदरत्न खासदार श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या पुढाकारातून आयोजित टेनिस क्रिकेटमधील पहिल्या प्रेसिडेंट कप 2026 स्पर्धेचा भव्य समारोप उत्साहात पार पडला. 6 दिवस चाललेल्या या स्पर्धेत बिहार ब्लास्टर्स संघानं शानदार कामगिरी करत विजेतेपद पटकावले. अंतिम सामना अत्यंत चुरशीचा झाला. दोन्ही संघांनी उत्कृष्ट खेळाचं प्रदर्शन केलं, मात्र निर्णायक क्षणी बिहार ब्लास्टर्सनी बाजी मारत या पहिल्या स्पर्धेवर आपलं नाव कोरलंय. समारोप सोहळा दादोजी कोंडदेव स्टेडियम इथे रंगला. खेळाडूंचा उत्साह, प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद आणि आकर्षक सादरीकरणांमुळे संपूर्ण वातावरण भारून गेलं होतं. कार्यक्रमाला बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेते सुनील शेट्टी आणि संजय दत्त यांची विशेष उपस्थिती लाभली. तसंच प्रसिद्ध ड्रमवादक शिवमणी यांच्या जोशपूर्ण सादरीकरणानं कार्यक्रमाची रंगत आणखीन वाढली. ही स्पर्धा टेनिस क्रिकेट स्पोर्ट्स फेडरेशन यांच्या वतीनं आयोजित करण्यात आली होती. यावेळेला महत्त्वाची घोषणा करताना प्रेसिडेंट कप आता वर्षातून 3 वेळा आयोजित करणार असल्याचं सांगण्यात आलं. पुढील स्पर्धा नोव्हेंबर महिन्यात होणार असून अधिकाधिक खेळाडूंना मोठा मंच मिळावा त्याचा मागचा उद्देश आहे. स्पर्धेतील बक्षीस रक्कमही लक्षणीय ठेवण्यात आली आहे. विजेत्या संघाला 1 कोटी रुपये तर उपविजेत्या संघाला 50 लाख रुपये देण्यात आले. त्यामुळे टेनिस क्रिकेटच्या विकासाला चालना मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. यावेळेला राज्याचे उद्योग आणि मराठी भाषा मंत्री तथा टेनिस क्रिकेट स्पोर्ट्स फेडरेशन ऑफ इंडियाचे कार्याध्यक्ष डॉक्टर उदय सामंत, खासदार नरेश म्हस्के, भारताचे माजी क्रिकेटपटू चंद्रकांत पंडित, प्रवीण आमरे, महिला क्रिकेटपटू हरले गाला, आमदार राजेश मोरे, रवींद्र फाटक, अभिजित दरेकर आणि टेनिस क्रिकेट स्पोर्ट्स फेडरेशन ऑफ इंडियाचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि इतर मान्यवर यावेळेला मोठ्या संख्येनं उपस्थित होते. भारतीय जनगणना 2027च्या प्रक्रियेला ठाणे जिल्ह्यात सुरुवात झाली असून जिल्हा प्रशासनानं यासाठी कंबर कसली आहे. देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच पूर्णपणे डिजिटल पद्धतीनं होणाऱ्या या जनगणनेसाठी ठाणे जिल्ह्यात जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत सूक्ष्म नियोजन करण्यात आलंय. या मोहिमेच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून 6 एप्रिल रोजी कार्यालयातील 5व्या मजल्यावरील समिती सभागृहात फील्ड ट्रेनर्सच्या प्रशिक्षणाचा शुभारंभ करण्यात आला. तहसीलदार सचिन चौधर यांच्या उपस्थितीत सुरू झालेल्या या प्रशिक्षण वर्गातून जिल्ह्यातील तांत्रिक मनुष्यबळ सज्ज केलं जात आहे. प्रशासनानं दिलेल्या माहितीनुसार या प्रशिक्षणासाठी 32 जणांच्या 2 स्वतंत्र बॅचेस तयार करण्यात आल्या असून एकूण 64 फील्ड ट्रेनर्सना प्रशिक्षित केलं जात आहे. हे प्रशिक्षण 11 एप्रिलपर्यंत चालू राहणार असून मास्टर ट्रेनर म्हणून कल्याणचे तहसीलदार विनोद भामरे आणि तहसीलदार स्वाती घोंगडे हे तज्ज्ञ म्हणून मार्गदर्शन करणार आहेत. या प्रशिक्षणात प्रामुख्यानं जनगणना 2027चा पहिला टप्पा असलेल्या घर यादी आणि घरगणनेवर लक्ष केंद्रित करण्यात आलंय. डिजिटल स्वरूपामुळे यावेळेला प्रगणकांना कागदी अर्जांऐवजी CMMS पोर्टल आणि HLBC ॲपचा वापर करावा लागणार आहे. या ॲपचं तांत्रिक ज्ञान, जनगणना कायदा, नियम आणि त्याची माहिती संकलनाची प्रक्रिया याबाबत या 64 फील्ड ट्रेनर्सना हँड्स ऑन ट्रेनिंग दिलं जात आहे. 27 एप्रिल ते 8 मे या कालावधीत प्रधान जनगणना अधिकारी तथा जिल्हाधिकारी ठाणे यांच्या अधीनस्थ असलेल्या 9 चार्जमधील सुमारे 4000 प्रगणक आणि पर्यवेक्षकांना सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत. मुंब्रा येथील हिंदू संमेलनात मुस्लिम समुदायाबाबत आक्षेपार्ह विधानं करून धार्मिक द्वेष निर्माण करणं, डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात चिथावणी देणं आणि संविधानिक मूल्यांची पायमल्ली करीत राष्ट्रीय सन्मानांचाच म्हणजे संविधानाचा अवमान केल्याप्रकरणी मत्स्य व्यवसाय आणि बंदर विकास मंत्री नितेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी नौपाडा पोलीस ठाण्यात लेखी फिर्यादही दिली आहे.
शनिवारी नितेश राणे यांनी मुंब्रा येथील हिंदू संमेलनात अनेक वादग्रस्त विधानं केली होती. मुंब्र्यातील मुस्लिम समाजाविषयी अत्यंत आक्षेपार्ह विधानं करत आपण मंत्री आहोत म्हणून ठीक, नाहीतर डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांना घरी जाऊ दिलं नसतं असं विधान केलं होतं. त्यांच्या या विधानाचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं तीव्र शब्दात निषेध केलाय. सोमवारी सकाळी मनोज प्रधान यांच्या नेतृत्वाखाली महिला अध्यक्ष मनीषा भगत, युवक अध्यक्ष अभिजित पवार यांनी सहाय्यक पोलीस आयुक्त संभाजी जाधव आणि नौपाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन यांची भेट घेऊन भारतीय न्यायसंहिता कलम 299, कलम 351 आणि राष्ट्रीय सन्मान अपमान प्रतिबंधक कायदा 1971 अन्वये गुन्हा दाखल करावा अशी लेखी फिर्याद दिली. याबाबत पत्रकारांशी संवाद साधताना प्रधान म्हणाले की मुंब्रा कौसा भागात अनेक वर्षांपासून हिंदू मुस्लिम गुण्यागोविंदांना राहत आहेत. त्यांच्यात साधं भांडणही होत नाही. अशा स्थितीत बाहेरून येऊन नितेश राणे दंगल माजवण्याचा प्रयत्न करतायत. त्यांच्या विरुद्ध चिथावणी दिली जाते. एकीकडे मंत्रिपदाची शपथ घेताना सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र घेऊन काम करण्याची संविधानिक शपथ नितेश राणे घेतली आहे, तर दुसरीकडे विशिष्ट समाजाबाबत आकस ठेवून ते कृती करतील हा संविधानिक मूल्यांचा अवमान आहे. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याबाबत आपण लेखी फिर्याद दिली आहे. दरम्यान मुंब्र्याचं नाव मुंब्रा देवी करण्याबाबत पत्रकारांनी विचारलं असता जनतेला जे अपेक्षित असेल तेच होईल. पुन्हा नितेश राणे यांनी आमच्या शहरात येऊन दंगल भडकवण्याचा प्रयत्न करून तर आम्ही जोरदार विरोध करू असं प्रधान म्हणाले. तर स्थानिक नगरसेविका तथा महिला अध्यक्ष मनीषा भगत यांनी आगरी कोळी समाजाच्या देवींना आम्ही बाया म्हणतो. या बायांना मुंब्रा देवी असं म्हटलं जातं. या देवीच्या नावावरूनच स्टेशनला मुंब्रा हे नाव मिळालं. त्यामुळे बाहेरून येणाऱ्यांनी उगाचच भांडणं लावू नयेत. आम्ही सर्व भावकीसारखे राहतो. आमच्या गावात येऊन भांडणं करण्याचा प्रयत्न आम्ही सहन करणार नाही असं सांगितलं. यावेळेला जिल्हा प्रशासन सरचिटणीस राजेश साटम, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस मकसूद खान, मिलिंद बनकर, साहिल उदगुडे, प्रवीण सिंग, कैलास सुरकर इत्यादी उपस्थित होते. राहुल गांधी आले तेव्हा फक्त 2-5 लोकांनी काळे झेंडे दाखवले होते. पण पुन्हा एकदा जर तुम्ही ठाणे शहरात आलात तर राष्ट्रवादी जोरात तुमच्या विरोधात आंदोलनाला उतरेल, हे ठामपणे मी सांगू इच्छितो. आव्हाड साहेबांबद्दल, शिवाजी महाराजांबद्दल किंवा कुठल्याही समाजाबद्दल बोलताना विचार करून बोलावा. आणि आपल्या माध्यमातून एक शेवटची गोष्ट मी राज्यपाल साहेबांना सांगू इच्छितो की जी शपथ त्यांनी घेतली त्याच्या विरोधात ते जाऊन काम करतायत, म्हणून त्यांचा राजीनामा त्यांनी घ्यावा. आज ACP साहेब आणि सिनियर साहेबांना आम्ही एक 0 FIR करायची विनंती केली आहे. त्याबद्दल ते काय करतात ते पुढच्या 24-48 तासात आम्हाला कळेल. नैसर्गिक किंवा मानवनिर्मित आपत्तीच्या काळात गोल्डन अवरमध्ये मिळणारी मदत जीवावरचं संकट टाळू शकते हे ओळखून जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापनाची विशेष मोहीम राबवली जाते. याचाच एक भाग म्हणून उल्हासनगर महापालिकेच्या सिंधू भवन सभागृहात NDRF आणि SDRFच्या माध्यमातून प्रशिक्षण शिबिर नुकतंच पार पडलं. निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर संदीप माने यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉक्टर अनिता जवंजाळ यांच्या समन्वयातून या मोहिमेचं आयोजन करण्यात आले. या प्रशिक्षण कार्यक्रमात आपत्ती म्हणजे काय, तिचे विविध प्रकार कोणते, त्यावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आलं. कोणत्याही आपत्तीच्या वेळेला घटनास्थळी उपस्थित असणाऱ्या प्रथम प्रतिसादक व्यक्तीची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. या पार्श्वभूमीवर या प्रशिक्षणात अपघाताच्या वेळेला जखमीला तातडीनं कशी मदत करावी, हृदयविकाराचा झटका किंवा श्वास थांबल्यास जीव कसा वाचवावा, रक्तस्राव रोखण्यासाठी विविध प्रकारचे बँडेज बांधण्याचं कौशल्य, घरातील टाकाऊ वस्तूंपासून आपत्कालीन सुरक्षा साधनं कशी बनवावीत आणि त्याचा वापर कसा करावा, या बाबींचं प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांचं प्रशिक्षण देण्यात आलं. आपत्तीच्या वेळेला घाबरून न जाता शास्त्रीय पद्धतीनं मदतकार्य केल्यास जीवितहानी किमान राखता येते. हे प्रशिक्षण प्रत्येक नागरिकाला सक्षम बनवण्यासाठी आयोजित करण्यात आलं आहे असं जिल्हा प्रशासनानं कळवलंय. कळवा येथील स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे उड्डाणपुलावर सोमवारी पहाटे 2 वाहनांची धडक होऊन 2 जण जखमी झाल्याची घटना घडली. या अपघातानंतर रस्त्यावर ऑइल सांडल्यानं इतर वाहनं घसरून अपघाताची भीती निर्माण झाली होती. तसंच या अपघातामुळे येथील वाहतूक काही काळ
विस्कळीत झाली. अपघातग्रस्त वाहन रस्त्याच्या बाजूला करण्यात आलं असून हा रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करण्यात आलाय. हा अपघात ऑटो रिक्षाचे चालक गोविंद पवार यांच्या रिक्षाला झाला असून त्यांच्या डोक्याला आणि शरीराला गंभीर दुखापत झाली असून त्यांना तात्काळ छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. तसंच रिक्षामधील प्रवासी प्रथमेश चव्हाण यांनाही दुखापत झाली आहे. सोमवारी पहाटेच्या सुमारास आपत्ती व्यवस्थापन कक्षाला या अपघाताची माहिती मिळाली. पोलीस कर्मचारी रवींद्र महाजन यांनी दिलेल्या माहितीनुसार कळवा पूर्वेकडून घोलाईनगरकडे जाणारी ऑटो रिक्षा आणि ठाण्याहून कळवा पूर्वेकडे जाणारी कार यांच्यात समोरासमोर धडक झाली. धडक इतकी जोरदार होती की रस्त्यावर ऑइल चढल्यानं इतर वाहनं घसरून अपघाताची भीती निर्माण झाली. या अपघातात ऑटो रिक्षाचे चालक गोविंद पवार यांच्या डोक्याला आणि शरीराला गंभीर दुखापत झाली असून त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच खारेगाव पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. रस्त्यावर सांडलेलं ऑइल साफ करण्यासाठी माती टाकण्यात आली. तसंच अपघातग्रस्त वाहनं रस्त्याच्या कडेला हलवून वाहतूक सुरळीत करण्यात आली. या घटनेमुळे काही काळ वाहतुकीचा वेग मंदावला होता. आपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि पोलीस प्रशासनाच्या तत्परतेनं परिस्थिती लवकरच नियंत्रणात आणली गेली.